हाय डिअर स्टुडंट. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत न्यूमेरिकल इंटिग्रेशन मधला शेवटचा पार्ट, जो की सिम्पसन्स 3/8 रूल आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सिम्पसन्स 1/3 रूल बघितलं. ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सिम्पसन्स 3/8 रूल. सो सिम्पसन्स 3/8 रूल मध्ये फॉर्म्युला काय बघा. येस. सो हा डेरिव्हेशन आहे, तर हा डेरिव्हेशन बघण्याची काही गरज नाही आपल्याला. आपण डायरेक्टली जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरती फोकस करूया. येस. सो दिस इज व्हॉट दिस बॉटम लाईन इज द फॉर्म्युला फॉर सिम्पसन्स 3/8 रूल. सो काय फॉर्म्युला बघा. येस. इंटिग्रेशन x0 to xn f of x dx is equal to 3 into h upon 8 in bracket y0 plus y. म्हणजे काय, स्टार्टिंग व्हॅल्यू ऑफ y अँड एंड व्हॅल्यू ऑफ y प्लस 3 into y1 plus y2 plus y4 plus y5 plus y7 and so on up to n-1. तुम्ही जर का ऑब्झर्व केला तर 3 इंटू ब्रॅकेट मधले जे टर्म्स आहेत ते टर्म्स काय आहेत बघा. इट इज नथिंग बट एक्सेप्ट मल्टिपल ऑफ 3. म्हणजे y0 आणि yn ला सोडून जे काय 3 चे मल्टिपल असतील त्यांना सोडून राहिलेले जे एलिमेंट असतील y1 y2 y3 पुढे येईल, नेक्स्ट y4 y5 y6 पुढे येईल, नेक्स्ट y7 y8 y9 हियर. सो अशा प्रकारे y0 आणि yn ला सोडून जे काय मल्टिपल ऑफ 3 आहेत त्यांना सोडून राहिलेले जे एलिमेंट असतील ते इथं 3 इंटू ब्रॅकेट मध्ये येतील, प्लस 2 इंटू राहिलेले जर टर्म तुम्ही ऑब्झर्व केला, इट इज व्हॉट y3 प्लस y6 प्लस y9 प्लस सो ऑन yn-3. म्हणजेच काय, 2 इंटू मल्टिपल ऑफ 3. ओके. सो सिम्पली फॉर्म्युला कसं लक्षात ठेवा. Simpsons 3/8, it is nothing but 3h by 8 in bracket initial plus last value means y0 plus yn plus काय येईल बघा. येस. ओके. सो 3 into इट इज व्हॉट मल्टिपल ऑफ 3 सोडून आणि हे इनिशियल आणि फायनल व्हॅल्यू सोडून जे काय एलिमेंट राहतील म्हणजेच y1 प्लस y2 प्लस y4 प्लस y5 प्लस y7 प्लस y8. ओके. ते कुठे येतील, सेकंड ब्रॅकेट मध्ये, म्हणजे 3 इंटू प्लस 2 इंटू मल्टिपल ऑफ 3. सो मल्टिपल ऑफ 3 मीन्स y3 y6 y9 अँड सो ऑन. सो अशा प्रकारे तुम्ही सिम्पसन्स 3/8 रूल हे अप्लाय करू शकता. ओके. सो आता आपण ह्याच्यावरचे एक्झाम्पल बघूया. ओके. सो राइट डाउन एक्झाम्पल फर्स्ट. evaluate integration 0 to 1 dx upon 1 plus x using h is equal to 1 upon 8 by using Simpson's 3/8 रूल. ओके. सो जसं आपण पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये प्रोसिजर केलेली आहे तीच सेम प्रोसिजर ह्या पण एक्झाम्पल मध्ये असेल. फक्त इथं काय, फॉर्म्युला जो आहे तुमचा तो फॉर्म्युला फक्त इथं काय असेल, चेंज असेल. ओके. सो राइट डाउन इन सोल्युशन. लेट I is equal to integration 0 to 1 dx upon 1 plus x. हा दिलेला इंटिग्रेशन आपण I म्हणून घेतला. इथं बघा f of x ची व्हॅल्यू काय. येस, f of x म्हणजेच तुमचा y. ओके. सो इट इज व्हॉट dx चा कोएफिशियंट जो काय असेल, इट इज व्हॉट 1 upon 1 plus x. व्हॉट इज इनिशियल व्हॅल्यू a, इट इज 0. व्हॉट इज फायनल व्हॅल्यू 1. आणि ऑलरेडी तुम्हाला काय दिलंय, h ची व्हॅल्यू दिलेली आहे.
ओके. सो एच ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यामुळे नंबर ऑफ इंटरव्हलची काही गरज नाही आपल्याला. आपण काय करूया, जो टेबल आहे एक्स आणि वायचा, तो टेबल इथं तयार करून घेऊया. ओके. सो फर्स्ट आय विल राईट व्हॅल्यू ऑफ एक्स, देन व्हॅल्यू ऑफ वाय. सो वाय म्हणजेच काय इथे मी लिहितो लक्षात येण्यासाठी, इट इज नथिंग बट 1/1 प्लस एक्स. ओके. सो व्हॅल्यू स्टार्ट कुठून होते, एक्स मध्ये. येस, इट स्टार्ट फ्रॉम इनिशियल व्हॅल्यू, इट इज व्हॉट 0. सो नेक्स्ट 0 मध्ये 1/8 ऍड करा. सो यू विल गेट व्हॉट 1/8. सो ऍज इट इज मी 1/8 ला 1/8 लिहित आहे. किंवा तुम्हाला जर का पॉइंट मध्ये लिहायचं असेल तर पॉइंट मध्ये सुद्धा तुम्ही ही व्हॅल्यू लिहू शकता. ओके. सो जस्ट इन कॅल्सी, if you find 1/8, then it is what, 0.125. ओके. सो हा झाला तुमचा x0. येस, इट इज नथिंग बट व्हॉट x1. अशाच प्रकारे आपण पुढचे व्हॅल्यू काढूया. 0.125, इट इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट h. आय विल राईट हिअर h इज नथिंग बट व्हॉट 0.125. आता 0.125 मध्ये 0.125 ऍड करूया, आपल्याला काय भेटेल 0.250. सो इट इज नथिंग बट सिम्पली 0.25. ओके. सो दिस इज व्हॉट आवर x2. नेक्स्ट 0.25 मध्ये 0.125 ऍड करा. सो यू विल गेट 0.375. ओके. सो दिस इज व्हॉट युअर x3. नेक्स्ट 0.375 मध्ये 0.125 ऍड करा, तुम्हाला भेटेल 0.5. सो दिस इज नथिंग बट x4. नेक्स्ट 0.5 मध्ये परत h ऍड करा, यू विल गेट 0.625. सो दिस इज व्हॉट युअर x5. नेक्स्ट x6. सो ह्याच्यामध्ये परत काय करा, 0.125 ऍड करा, तुम्हाला भेटेल 0.75. x7. सो x7 इज व्हॉट 0.125 ऍड करा, तुम्हाला काय भेटेल 0.875. नेक्स्ट x8. सो x8 0.875 मध्ये जेव्हा तुम्ही 0.125 ऍड करसाल, तुम्हाला काय भेटेल 1. सो दिस इज व्हॉट युअर फायनल व्हॅल्यू, जे की अप्पर लिमिट आहे. सो तिथं आपल्याला ही प्रोसिजर स्टॉप करायची आहे. सो अशा प्रकारे आपण x0, x1, x2, x3, x4, x5, x6, x7 आणि x8 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. ओके. सो आता आपण नेक्स्ट काय फाइंड आउट करणार आहोत, y इज इक्वल टू 1/1 प्लस x. म्हणजेच कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत बघा इथं, y0, y1, y2, y3, y4, y5, y6, y7 and y8. ओके. सो आता आपण इथं व्हॅल्यू पुटअप करूया. सो इट इज नथिंग बट व्हॉट x0 ची व्हॅल्यू इथं पुटअप करा x च्या ठिकाणी. सो 1/1 प्लस 0 मीन्स 1/ सिम्पली इट इज 1. सो याची व्हॅल्यू काय आली बघा, इट इज नथिंग बट 1. नेक्स्ट put x is equal to 0.125. Okay. So 1/1.125 ह्याची व्हॅल्यू येईल 0.8888. Okay. So this is what our y1. Next 1/1.25 म्हणजे हा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू इथं 2.5 पुटअप केलात, 0.25 पुटअप केलात, तर डिनॉमिनेटर काय येईल, इट इज 1.25. ओके. सो देअरफॉर 1/1.25 इट इज व्हॉट 0.8. इथं तुम्हाला कॅल्सी अलाउ केलेला आहे, सो त्यामुळे तुम्ही काय करू शकता, कॅल्सीचा यूज इथं करू शकताय. ओके. सो नेक्स्ट 1/1.375 मी डायरेक्टली आता व्हॅल्यू घेतोय. सो इथं काय करायचं, डिनॉमिनेटर मध्ये फक्त 1 ऍड करायचा, म्हणजे थोडक्यात काय येईल इथं 1/1.375. सो इट इज व्हॉट 0.72727. ओके. सो 0.7
72727 हा 7 पुढच्या डिजिटला इथं कन्वर्ट करून घ्यायचा आहे बिकॉज इट इज ग्रेटर दॅन 5. सो यू कॅन राईट इट ॲज 0.727. 2 च्या ठिकाणी काय लिहू शकताय? 3 असं लिहू शकता तुम्ही. ओके. नेक्स्ट सिम्पली 1 अपॉन डिनॉमिनेटर काय येतोय? 1.5. सो इट बिकम्स व्हॉट? 0.6666. सो हे पण व्हॅल्यू तुम्ही काय 0.66666 आहे. तर हा 6 अगोदरच्या डिजिट मध्ये कन्वर्ट करून इथं तुम्ही 7 लिहू शकता. येस. नेक्स्ट 1 अपॉन 1.625. ओके. सो इट बिकम्स व्हॉट? 0.61538 आहे. 0.61538. So this 8 will convert into previous digit. So it is greater than 5. So it can be written as 0.6154. Next 1 upon 1.75. So त्याची व्हॅल्यू येईल 0.57142. 0.57142. सो हा 2 काय ग्रेटर दॅन 5 नाहीये. तर त्यामुळे इथं फक्त तुम्ही काय लिहू शकता? 0.5714 लिहिलं तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट 1 अपॉन 1.875. सो इट इज नथिंग बट व्हॉट? 0.5333. ओके. नेक्स्ट 1 अपॉन 1 plus 1 means simply it is 1 upon 2. सो त्याची व्हॅल्यू काय येईल? इट इज 0.5. सो अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यू कशाची काढून घेतले? x0 x1 अप टू x8 आणि खाली y0 y1 y2 अप टू y8. आता आपण फॉर्म्युला लिहूया. सो हा जो वरचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय करूया आपण खाली या एक्झाम्पल साठी लिहून घेऊया. ओके. सो जस्ट विल डिराइव्ह this formula for our given example. Okay. So इथे मी आता फॉर्म्युला लिहितोय. By using Simpson's 3/8 rule, the value of integration 0 to 1 dx upon 1 plus x किंवा डायरेक्टली फक्त I is equal to म्हणलं तरी चालेल, is equal to 3 into h. सो h ची व्हॅल्यू काय येते आपली? 0.125 डिवायडेड बाय 8. ओके. इन ब्रॅकेट किंवा मी व्हॅल्यू नेक्स्ट स्टेपला ठेवीन. इथं फक्त फॉर्म्युला डिराईव्ह करतो तो तुमच्या लक्षात येईल. ओके. आय विल राईट हिअर 3h बाय 8 इन ब्रॅकेट. काय फॉर्म्युला? सुरुवातीला इनिशियल प्लस फायनल व्हॅल्यू. इट इज नथिंग बट y0 प्लस yn प्लस थ्राइस ऑफ कोणते व्हॅल्यू येतील बघा? y0 आणि yn ला सोडून. येस. म्हणजे y0 आणि y8 ला सोडून जे काय व्हॅल्यू असतील त्यातले मल्टिपल ऑफ 3 सोडून. सो इट बिकम्स व्हॉट? y1 y2 y4 y5 अँड y7. सो हे एवढे व्हॅल्यू येतील. सो आय विल राईट दॅट इट इज व्हॉट? 3y1 प्लस y2 प्लस y4 प्लस y5 प्लस y7. ओके. प्लस ट्वाइस ऑफ काय येईल आता? मल्टिपल ऑफ 3. सो व्हॉट इज मल्टिपल ऑफ 3? इट इज y3 अँड y6. म्हणजे फॉर्म्युला काय येईल बघा? y3 प्लस y6 ब्रॅकेट कम्प्लीट. सो अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युला हे डिराईव्ह करू शकता. ओके. सो सुरुवातीला काय घ्यायचे? इनिशियल व्हॅल्यू. बाहेर काय? 3h बाय 8 इनिशियल प्लस फायनल व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये प्लस थ्राइस ऑफ all the values except multiple of 3 and initial and final and plus twice of multiple of 3. So अशा प्रकारे आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला. हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारले तर तुम्हाला फॉर्म्युला काय करता येईल इथं लिहिता येईल. ओके. सो नाउ आय विल पुट द व्हॅल्यू.
3h व्हॅल्यू किती आहे म्हणली आपण 0.125 विच इज नथिंग बट 1/8 डिवायडेड बाय 8 into bracket y0. What is y0? बघा y0 ची व्हॅल्यू काय इट इज 1 प्लस yn ची व्हॅल्यू काय 0.5 प्लस थ्राइस ऑफ कोणते कोणते व्हॅल्यूज आहेत बघा y1 इज व्हॉट 0.8888 ओके. सो इथं पुढे पण 8 असेल त्यामुळे हा व्हॅल्यू मी लिहिताना थोडं करेक्शन करतो. आय विल राईट हिअर 0.8889 ओके. सो इथं करेक्शन करतोय. नेक्स्ट y2 is what 0.8. नेक्स्ट y4 काय 0.6667 प्लस y5 it is what 0.6154 plus y7. So y7 is what 0.5333. Okay. Next twice of y3. So what is y3? It is 0.7273. Next y6. So y6 is what 0.5714. ओके. सो अशा प्रकारे आपण टॉईस ऑफ y3 आणि y6 इथं लिहून घेतलं. हे झाले आपण इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. ओके. सो नेक्स्ट स्टेपला आपण काय करूया सिम्प्लिफिकेशन करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल डू 3 into 0.125 ह्याची व्हॅल्यू येईल 0.375. ओके. सो इथं डायरेक्टली डिवाइड न करता काय करायचं स्टेप वाइज कॅल्क्युलेशन करा. सो इट इज व्हॉट 0.375 डिवायडेड बाय 8. हा जो 8 ने डिवाइड करायचा आहे तो शेवटी डिवाइड करा जेणेकरून तुमचा एरर कमी होईल. सो व्हॉट इज 1 प्लस 0.5 इट इज 1.5 प्लस थ्राइस ऑफ आतलं मी जे आहे ते सिम्प्लिफिकेशन करून घेतो. फर्स्ट व्हॅल्यू इज 0.8889. ओके. सो हे तुम्ही कॅल्सीवरती करू शकता. 0.8 प्लस 0.6667 प्लस 0.6154 प्लस 0.5333. ओके. सो हे तुम्ही ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल 3.5043. ओके. सो आय विल राईट 3.5043 प्लस ट्वाइस ऑफ परत ब्रॅकेट मधलं सिम्प्लिफिकेशन काय बघा 0.7273 प्लस 0.5714. So it is what 1.2987. Bracket complete. So this 0.375 as it is divided by 8 in bracket 1.5 as it is plus 3 into 3.5043. So it is what 10.5129 plus 2 into 1.2987. So ह्याची व्हॅल्यू आली 2.5974. सो अशा प्रकारे आपण हे सिम्प्लिफिकेशन करून घेतलेलं आहे. येस. त्यानंतर आपण काय करणार आहोत हे आतलं जे सिम्प्लिफिकेशन आहे ते करून घेऊया. सो इट इज व्हॉट ऍडिशन. So this 0.375 as it is divided by 8 in bracket 1.5 plus 10.5129 plus 2.5974. So it is what 14.6103. ओके. सो आता आपण काय करूया 14.6103 ला 0.375 न मल्टिप्लाय करू. तुम्हाला काय भेटेल 5.47
886. ओके, सो 886 असं आहे. तर मी काय करतो इथं 887 करू शकतो, 89 इथं लिहू शकतो. ओके, सो किंवा ऍज इट इज ठेवलं तरी चालेल, डिवायडेड बाय 8. सो आता हे जे आलेलं आन्सर आहे त्याला आपण डिवायडेड बाय 8 करूया. सो तुम्हाला काय भेटेल? 0.6848. सो युअर फायनल आन्सर इट इज व्हॉट? 0.6857 आहे. सो ह्या 5 ला इथं काय करू शकतो आपण? 6 मध्ये कन्वर्ट करू शकतो. सो युअर आन्सर इज व्हॉट? 0.68486. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? जो दिलेला इंटिग्रेशन आहे त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू तुम्ही बाय युजिंग सिम्पसन्स 3/8 रूल फाइंड आउट करू शकता. ओके, सो आय विल राइट दॅट इंटिग्रेशन 0 to 1 dx upon 1 plus x is equal to 0.6848. ओके, सो इथे 8 च्या ठिकाणी 9 लिहिलं तरी चालेल, पुढे 6 आहे. ओके, so this is what your final answer of integration by using Simpson's 3/8 rule. Okay, so now we will go for next example. Next example, evaluate integration 0 to pi by 2 under root cos x dx using Simpson's 3/8 rule by taking n is equal to 8. ओके, सो ह्या एक्झाम्पल मध्ये बघा, सुरुवातीला आपण काय करूया? दिलेलं इंटिग्रेशन लिहून घेऊया. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to pi by 2 अंडर रूट कॉस एक्स इंटू dx, वेअर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय येतं? अंडर रूट कॉस एक्स. ओके, व्हॉट इज ए? ए इज 0. व्हॉट इज बी? बी इज पाय बाय 2. ओके, सो ए हा इनिशियल व्हॅल्यू आहे, बी हा फायनल व्हॅल्यू म्हणजे अप्पर लिमिट ऑफ इंटिग्रेशन. नेक्स्ट, एन ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, इट इज व्हॉट? 8. सो अगोदर आपण एच ची व्हॅल्यू काढूया. एच इज नथिंग बट व्हॉट? बी मायनस ए अपॉन एन. ओके, सो आय राईट फर्स्ट हिअर एन. सो एच इज इक्वल टू, म्हणजेच एच व्हॅल्यू कसं काढतो आपण? बी मायनस ए अपॉन एन. सो व्हॉट इज बी? इट इज पाय बाय 2 मायनस ए, इट इज 0 डिवायडेड बाय 8. सो पाय बाय 2 अपॉन 8, इट इज व्हॉट? पाय बाय 16. सो आता एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल आणि तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये पाय जर का असेल, तर तुमचा जो कॅल्सी आहे तो कॅल्सी सेटअप मध्ये जावा, शिफ्ट यूज करून सेटअप मध्ये जावा आणि तिथून तुमची कॅल्सी हे रेडियन मोड वरती आणा. सो तिथे दोन मोड असतात, एक डिग्री, एक रेडियन. ओके, जेव्हा जेव्हा तुम्ही पाय यूज करचाल तेव्हा तुम्हाला काय करायचंय? तुमची कॅल्सी जी आहे ती कॅल्सी कशामध्ये करायची? रेडियन मोड मध्ये कन्वर्ट करायची आहे. ओके, सो अशा प्रकारे हे नोट लक्षात ठेवा. आय राईट हिअर नोट. Put calci on radian mode. ओके, सो एवढं लक्षात ठेवा. ओके, सो आता आपण एक्स आणि वाय चा टेबल तयार करूया. सो दिस इज व्हॉट अवर एक्स अँड दिस इज अवर वाय. वाय इज नथिंग बट व्हॉट? अंडर रूट कॉस एक्स. आता एक्स ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट होईल? इट स्टार्ट फ्रॉम 0. सो 0 मध्ये काय ऍड केलं आपण? पाय बाय 16. सो फर्स्ट व्हॅल्यू आली, इट इज व्हॉट? पाय बाय 16. पाय बाय 16 मध्ये जेव्हा तुम्ही परत पाय बाय 16 ऍड करचाल, यू विल गेट पाय बाय 8. ओके, सो हे सुरुवातीला मी पायच्याच फॉर्म मध्ये लिहितोय. जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तेव्हा तिथं आपण डायरेक्टली पाय यूज करूया. ओके, कॅल्सी मध्ये. सो इथं पायची व्हॅल्यू पुटअप करायची काही गरज नाही, कारण ते काय होईल? कॉम्प्लिकेटेड होईल.
सो नेक्स्ट पाय बाय 8 मध्ये परत आपण पाय बाय 6 ऍड करूया. सो विल गेट 3 पाय बाय 16. 3 पाय बाय 16 मध्ये परत पाय बाय 16 ऍड करा. सो यू विल गेट पाय बाय 4. पाय बाय 4 मध्ये परत पाय बाय 16 ऍड करा. यू विल गेट 5 पाय बाय 16. 5 पाय बाय 16 मध्ये परत पाय बाय 16 ऍड करा. सो यू विल गेट 3 पाय बाय 8. सो 3 पाय बाय 8 मध्ये परत पाय बाय 16 ऍड करा. तुम्हाला काय भेटेल? 7 पाय अपॉन 16. नेक्स्ट 7 पाय बाय 16 मध्ये जेव्हा तुम्ही परत पाय बाय 16 ऍड करचाल, तुम्हाला भेटेल फायनल व्हॅल्यू. इट इज व्हॉट? पाय बाय 2, विच इज नथिंग बट अप्पर लिमिट ऑफ इंटिग्रेशन. सो हे व्हॅल्यू कशाचे झाले? दिस इज नथिंग बट x0, x1, x2, x3, x4, x5, x6, x7 and x8. आता आपण व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करणार आहोत? y0, y1, y2, y3, y4, y5, y6, y7 and y8. ओके. सो हे कॅल्क्युलेटर मध्ये डायरेक्टली तुम्ही काय करू शकता? सुरुवातीला बघा, येस, काय करायचं? कॉस ऑफ, ओके, ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार? पहिली व्हॅल्यू काय बघा? इट इज सिम्पली 0. ओके. सो कॉस 0 आपल्याला माहित आहे. इट इज व्हॉट? इट इज 1. ओके. सो आय विल राईट हिअर व्हॅल्यू ऑफ cos 0, it is what? 1. नेक्स्ट cos ऑफ काय येईल? शिफ्ट पाय, म्हणजे पाय टाईप करण्यासाठी तुम्हाला शिफ्ट तुमच्या कॅल्सी मध्ये सेटिंग कशी आहे बघा. सो त्याप्रमाणे तसं यूज करा. सो cos ऑफ पाय डिवायडेड बाय 16 ब्रॅकेट कम्प्लीट. सो असं केल्याने तुमचे एरर येणार नाही. सो इट इज व्हॉट? cos ऑफ पाय अपॉन 16. ह्याची व्हॅल्यू आली 0.9807 आहे. तो मी पुढचा 8 इथं कन्वर्ट करून लिहितोय. सो इट इज व्हॉट? 0.9808. ओके. सो नेक्स्ट व्हॅल्यू काय? कॉस ऑफ पाय अपॉन 8. सो याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं होतं इथं. ओके. सो आपण स्क्वेअर रूट काढला नाही. सो आय विल टेक इट्स स्क्वेअर रूट. वेट. 0.9808 ही फक्त कॉसेक ची व्हॅल्यू आली. सो आपल्याला त्याची काय काढायची? 0.9808 त्याचा स्क्वेअर रूट. सो इट इज व्हॉट? 0.9903. ओके. नेक्स्ट कॉस ऑफ पाय अपॉन 16. सो याची व्हॅल्यू आली 0.98. हे ऑलरेडी काढलंय आपण. 0.98078 त्याचा स्क्वेअर रूट. इट इज व्हॉट? 0.9903. नेक्स्ट वी विल फाइंड कॉस ऑफ पाय अपॉन 8. ह्याची व्हॅल्यू येईल 0.92387. त्याचा स्क्वेअर रूट काढून घ्या. सो इट इज व्हॉट? 0.9612. कॉसेकची व्हॅल्यू मी तोंडी सांगतोय, त्याचा स्क्वेअर रूट काढून डायरेक्टली इथं लिहितोय. ओके. सो नेक्स्ट कॉस ऑफ 3 पाय अपॉन 16. कॉस ऑफ इन ब्रॅकेट. सो 3 पाय घेताना इथं परत एक ब्रॅकेट पुटअप करा, जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन रॉंग होणार नाही. अपॉन 16. ओके.
सो 3 पाय जेव्हा पुटअप करचाल तुम्ही तेव्हा त्याला एक सेपरेट ब्रॅकेट डिवायडेड बाय 16. सो इट इज व्हॉट 0.831469. सो त्याचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर तुम्हाला भेटेल 0.91184. So I'll write here 0.9118. Next, cos of pi by 4. It is 0.70710. त्याचा स्क्वेअर रूट काढा म्हणजे तुम्हाला काय भेटेल 0.8409. नेक्स्ट, cos of in bracket 5 पाय अगोदर लिहा ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 16. सो इथे मी रफली दाखवतो म्हणजे ह्याची व्हॅल्यू कशी घ्यायची इथे मी लिहितोय बघा. कॅल्सी मध्ये कसं दिसायला पाहिजे. येस, कॉस जेव्हा तुम्ही टाईप करता तेव्हा ऑटोमॅटिकली एक ब्रॅकेट येईल, त्याच्यामध्ये आणखी एक ब्रॅकेट घ्या. सो तिथे काय लिहा 5 पाय अपॉन 16 ब्रॅकेट कंप्लीट करा मग डिवाइड करा. ओके, सॉरी, ओके. सो इथं एक ब्रॅकेट घ्या, ते ब्रॅकेट कंप्लीट करा मग तिथे डिवायडेड बाय 16 ब्रॅकेट कंप्लीट. मग ह्याची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटेल. इट इज व्हॉट 0.55557. आलेल्या आन्सरचं काय करायचं स्क्वेअर रूट घ्यायचं. सो तुम्हाला काय भेटेल 0.7454. सो मी पुढचा डिजिट कन्वर्ट करून लिहितोय 0.7454. लक्षात येते. नेक्स्ट, मला जर का कॉस ऑफ 3 पाय बाय 8 घ्यायचं असेल तर मी कॉस जेव्हा कॅल्सी मध्ये घेईन तेव्हा ऑटोमॅटिकली एक ब्रॅकेट येईल, तिथे मी आणखी एक ब्रॅकेट घेतोय. लक्षात येते का तुमच्या. सो आय विल टेक वन मोर ब्रॅकेट. तिथे काय घेईन मी 3 पाय ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 8. ओके, सो हे असं करायचं नाही, दिस इज रॉंग. तुम्ही जर का असं केलात डायरेक्टली कॉस ऑफ 3 पाय डिवायडेड बाय 8. सो ह्याच्या इथं काय येईल बघा, तो अगोदर पायला डिवाइड करेल 8 ना, नंतर ना 3 न मल्टिप्लाय करेल. सो थोडा एरर येण्याची चान्सेस आहे. सो त्यामुळे असं ब्रॅकेट पुटअप करून कॅल्क्युलेशन करा. ओके, सो विल डू नेक्स्ट कॅल्क्युलेशन. येस, yes. Next, what I will do, I will calculate cos of 3 pi divided by 8. ह्याची व्हॅल्यू आली cos of 3 पाय बाय 8 ची व्हॅल्यू 0.3826. त्याचा स्क्वेअर रूट काढला. सो इट इज व्हॉट 0.6186. 0.6186. नेक्स्ट, cos of in bracket 3 पाय ब्रॅकेट कंप्लीट, सॉरी इथं काय यायला पाहिजे 7 पाय. ओके, 7 पाय ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 16 ब्रॅकेट कंप्लीट. सो याची व्हॅल्यू आली 0.1950. त्याचा आपल्याला काय करायचंय स्क्वेअर रूट घ्यायचंय. सो इट इज व्हॉट 0.4417. 0.4417. नेक्स्ट, we know that cos of pi by 2. cos of pi by 2 ची व्हॅल्यू काय आली 0. त्याचा स्क्वेअर रूट पण काय येईल, इट इज 0. ओके, सो ते काय कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये.
ओके. सो इथंपर्यंत काय करायचं लक्षात येते. तर अशा प्रकारे रेडियन मोड मध्ये पुटअप करून याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. सो आता आपण यूज करूया सिम्पसन्स 3/8 रूल. सो बाय युजिंग सिम्पसन्स 3/8 rule, value of this integration I, which is nothing but 0 to pi by 2 under root cos x dx is equal to 3h by 8 in bracket. पहिले काय येईल, इनिशियल प्लस फायनल व्हॅल्यू प्लस थ्राइस ऑफ. ओके. सो इनिशियल प्लस फायनल म्हणजे y0 आणि y8. त्यानंतर काय, थ्राइस ऑफ कोणते व्हॅल्यू येतील बघा, अशी व्हॅल्यू जे की मल्टिपल ऑफ 3 ला सोडून राहिलेले. सो इट इज व्हॉट, y1 y2 अँड y4 y5 अँड y7. सो आपण ते व्हॅल्यू इथे लिहून घेऊया. सो इन ब्रॅकेट y1 प्लस y2 प्लस y4 प्लस y5 प्लस y7. ओके. प्लस ट्वाइस ऑफ, ब्रॅकेट मध्ये काय येईल, y3 प्लस y6. ओके. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, सिम्पसन्स 3/8 फॉर्म्युला. आता आपण इथं काय करूया, व्हॅल्यू पुटअप करूया. ओके. सो आय विल राईट हिअर इंटिग्रेशन I इज इक्वल टू 3 इंटू h ची व्हॅल्यू काय बघा, h इज नथिंग बट व्हॉट, पाय बाय 16. सो आय विल फाइंड पाय अपॉन 16. तर ह्याची व्हॅल्यू काय येईल, 0.1963. 0.19635 येईल, 19635. ओके. डिवायडेड बाय 8 इन ब्रॅकेट y0 काय माझा, इट इज 1 प्लस yn काय, इट इज 0 प्लस थ्राइस ऑफ y1 ची व्हॅल्यू काय बघा, 0.9903 प्लस y2 काय 0.9612 प्लस y4 काय 0.8409 प्लस y5 काय 0.7454 plus y7. So I'll write y7 here only. So त्याची व्हॅल्यू काय 0.4417. ओके. प्लस ट्वाइस ऑफ काय येईल, y3 and y6. So this is what my y3 and y6. So काय ह्याची व्हॅल्यू बघा, ट्वाइस ऑफ y3 म्हणजे काय 0.8409 प्लस y6 is what 0.6186. ओके. आता इथं काय करूया आपण, हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सो इट इज व्हॉट 3 इंटू 0.19635. सो त्याची व्हॅल्यू काय आली 0.58905. 0.58905 डिवायडेड बाय 8. हे असंच ठेवतोय मी. 1 प्लस 0 इट इज 1 प्लस हे आतलं आपण सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. सो इट इज व्हॉट 0.9903 प्लस 0.9612 प्लस 0.8409 प्लस 0.7454 प्लस 0.4417. सो याची ऍडिशन आलेली आहे 3.9795 प्लस ट्वाइस ऑफ नेक्स्ट काय 0.8409 प्लस 0.6186. सो याची व्हॅल्यू आलेली आहे 1.4595. ओके. सो हे आपण सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. 0.58
905 as it is divided by 8. 1 plus thrice of काय आहे 3.9795. Okay, so 3 into 3.9795 याची व्हॅल्यू काय येईल? So it is what 11.9385. 11.9385. Okay, so next इथं 2 into काय करा 2 into 1.4595. सो ह्याची व्हॅल्यू आलेली आहे 2.919. ओके, आता आपण काय करूया हा 0.58905 डिवायडेड बाय 8 ऍज इट इज हे आतले ऍडिशन करून घेऊया. काय 1 प्लस 11.9385 plus 2.919. So it is nothing but 15.8575. सो ह्याला आपण अगोदर काय करूया हा न्यूमरेटरला जो टर्म आहे काय आहे तो 0.58905 ह्याच्यानं मल्टिप्लाय करून घेऊया. सो काय येईल बघा 0.58905 into 15.8575. सो ह्याची व्हॅल्यू आलेली आहे 9.3409. 9.3409 किंवा इथं स्पेसिफिक लिहू शकता 86 डिवायडेड बाय 8. ओके, सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपला आन्सर असेल काय केलं आपण 9.34086 ला 8 ने डिवाइड केलं. सो our I integration is nothing but what integration 0 to pi by 2 under root cos x dx. आता ह्याला डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय भेटेल आपला रिक्वायर्ड आन्सर. सो विच इज नथिंग बट 1.1676. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो दिलेला जो इंटिग्रेशन आहे त्याची व्हॅल्यू बाय युजिंग सिम्पल 3/8 रूल फाइंड आउट करू शकतो. इट इज नथिंग बट व्हॉट 1.1676. सो तुम्हाला जो ऑब्जेक्टिव्ह मध्ये आन्सर दिलेला असेल तो जर का एक्झॅक्टली मॅच होत नसेल तर जवळपासचा जो आन्सर आहे म्हणजे 1-2 पॉईंटचे एरर येण्याचे चान्सेस आहेत 0.005 चे. सो ते एरर तुम्ही काय करू शकता अप्रॉक्सिमेटली इक्वल टू इक्वेट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता बुक मध्ये याचा आन्सर काय दिलेला असेल इट इज इक्वल टू 0.1 इट इज व्हॉट 1780. ओके, सो अशा प्रकारे जे आन्सर दिलेलं आहे ते तुम्ही अप्रॉक्सिमेटली जे जवळचा आन्सर आहे 1680. सो हे तुम्ही काय करू शकता अप्रॉक्सिमेटली जवळचा आन्सर फाइंड आउट करू शकता ऑब्जेक्टिव्ह मध्ये. ओके, सो अशा प्रकारे सिम्पसन्स 3/8 रूलचा यूज करून आपण दिलेले इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये ऑलरेडी हा शेवटचा पॉइंट आहे. सो ऑलरेडी एक्झाम्पल 2 कव्हर केलेले आहेत एक्झामच्या दृष्टीनं. सो हे फॉर्म्युले आणि बाकीचे जे कॅल्क्युलेशन आहे ते व्यवस्थित करा. ओके, सो अशा प्रकारे तुमचा सिलेबस संपलेला आहे. सो बेस्ट विशेस फॉर युअर एक्झामिनेशन. येस, सो प्रिपेअर व्हेरी वेल अकॉर्डिंग टू MCQ एक्झाम. ओके, थँक्यू. काय डिफिकल्टी क्वेरी असेल तर मला व्हॉट्सअप वरती मेसेज करत चला. ओके.